नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पालकांनो, मी डॉक्टर देवश्री महाजन माऊली एज्युकेशन तर्फे पुन्हा एकदा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलला स्वागत करते। आणि असेच तुम्हाला जर अजून फ्रीचे अपडेट्स पाहिजे असतील तर व्हॉट्सअप चॅनलला पण तुम्ही जॉइन करू शकतात। प्लस तुम्ही आतापर्यंत जर हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की लवकर सबस्क्राइब करा, कारण तुमच्या योग्य तुमच्यासाठी सर्व जे अपडेट्स आहे ते तुमच्या कामाचे ह्याच यूट्यूब चॅनलला तुम्हाला डेली अपडेट्स भेटतील, ज्यामध्ये तुम्हाला दुसरं कुठे जायची गरज नाहीये। आता खूप विद्यार्थ्यांना एक प्रॉब्लेम येतोय, तो म्हणजे की आमचं डॉक्युमेंट्स फेच होत नाहीये किंवा अपलोड होत नाहीये किंवा आम्ही चुकी केली आहे काही। तर त्यासाठी आता आम्हाला इतके कॉल्स आले, इतके मेसेजेस आले की मॅम तुमची आम्हाला पेड काउन्सिलिंग पाहिजे। तर सध्या तुमचं रजिस्ट्रेशन करणं तर शक्य नाहीये, कारण आज आपली 12 तारीख आहे। तर लास्ट डेटला आपण कोणाचं रजिस्ट्रेशन किंवा कोणाचंच काउन्सिलिंग घेत नाही, मग भले आमचे सीट्स उरलेले राहू तरी। मग आम्ही कधी घेतो तर सेकंड राऊंडला चॉईस फिलिंगला किंवा फर्स्ट राऊंडच्या चॉईस फिलिंगला घेतो। जर तुम्हाला वाटतंय की आम्ही तुमची काउन्सिलिंग केली पाहिजे किंवा खूप लोकांचे मेसेज होते सेंड क्यूआर म्हणून किंवा पेड काउन्सिलिंग म्हणून, तर त्यांना मला फक्त एक गोष्ट महत्त्वाची सांगायची आहे की आता आपण रजिस्ट्रेशन तर करणार नाही, पण तुमचे जे काही डाऊट्स आहे, जे काही प्रॉब्लेम्स आहे ते सर्व आपण सॉल्व्ह करून देऊ। आपलं गायडन्स तुम्हाला भेटेल। आम्ही जेव्हा सेल्फ काउन्सिलिंग पूर्ण करत होतो तेव्हा आपली फीस जास्त होती, आता गायडन्सची फीस आपली कमी राहील। गायडन्समध्ये आम्ही तुम्हाला फक्त कळू की तुमचे काय प्रॉब्लेम्स आहे, तुम्ही काय काय पुढे केलं पाहिजे, तुमचे स्टेप्स काय राहिले पाहिजे, असे पण काही रूल्स आहे जे खूप विद्यार्थ्यांना माहीत नाही राहत, तर ते सर्व रूल्स आम्ही तुम्हाला सांगू। प्लस चॉईस फिलिंगमध्ये तुम्ही कुठल्या स्टेपला कसं काय केलं पाहिजे ते सर्व आम्ही तुम्हाला गाईड करू। तर त्या गायडन्ससाठी पण तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता। त्याची काउन्सिलिंग फीस थोडी कमी राहील आपल्या नॉर्मल काउन्सिलिंगपेक्षा। आणि जर तुम्हाला वाटतंय की तुमची चॉईस फिलिंग पण आम्हीच करून दिली पाहिजे, सर्व आम्हीच केलं पाहिजे, तर मग तुम्हाला आपली जी रेग्युलर काउन्सिलिंग आहे ती घ्यावं लागेल, पण कधी आता चॉईस फिलिंग जेव्हा चालू होईल तेव्हा। आणि जर तुमचं सर्व अप टू डेट आहे, तुमची पूर्णच रजिस्ट्रेशन आधीपासून बाकी आहे, तरी तुम्ही आमची पूर्ण रेग्युलर काउन्सिलिंग घेऊ शकतात। आज आपण तुमचं रजिस्ट्रेशन जे आहे ते करून देऊ, पण जर अर्ध्यात येऊन ते अटकलंय तर मग ते शक्य नाही, कारण आधीच्या पण गोष्टी बघावं लागतात, ते पण कधी कधी चुकलेल्या असतात, तर तिथून आम्हाला सर्व जे ते प्रॉपरली बघावं लागतं। आता तुम्हाला जर डॉक्युमेंट्स चेक करायचे, सर्वात आधी तुम्हाला काय बघायचं आहे की तुमचं जे प्रोफाईल आहे, प्रोफाईल स्टेटसवर जायचं। इथं मी तुम्हाला सर्व जे ते लाईव्ह दाखवते, हवेत तीर नाही मारत, सर्व तुम्हाला स्क्रीन समोर दिसतंय। तर इथं तुम्हाला प्रोफाईल स्टेटसमध्ये सर्व कंप्लीट दिसेल। शेवटी एकदम शेवटी डॉक्युमेंट्स अपलोडपर्यंत तुमचं कंप्लीट दिसलं पाहिजे, तिथं ग्रीन चिन्ह आलं पाहिजे। जर इथं रेड मार्क असेल म्हणजे तुमचे इनकम्प्लीट आहे आणि तुम्हाला ते कंप्लीट करावं लागणार आहे। नंतर हा झाला पहिला पॉईंट। दुसरा पॉईंट की आपलं जर पेमेंट बाकी असेल, डिक्लेरेशनच्या आधी तुमचं जे रजिस्ट्रेशन फॉर्म आहे ते एडिट करू शकतात। त्यानंतर एकदा डिक्लेअर केल्यानंतर पेमेंट केल्यानंतर ते फॉर्म एडिट होणार नाही। आता तुमचं जे भरलं गेलं ते भरलं गेलं, जेव्हा करेक्शन विंडो ओपन होईल तेव्हा ते बघत आहे, आता त्यामध्ये तुम्ही काहीच करू शकत नाही। जर तिसरा पॉईंट, तुमचे डॉक्युमेंट्स अपलोड जर चुकीचे असले, तुम्हाला डाऊट येतोय की आम्ही डॉक्युमेंट चुकीचं अपलोड केलंय, तर तुम्हाला तिथं निश्चिंत राहायचं आहे, काहीच टेन्शन घ्यायचं नाही आहे। डॉक्युमेंट्स अपलोडमध्ये जायचं, दुसरी विंडो असेल, इथं अपलोड बटनवर क्लिक करायचं, त्यानंतर तुम्हाला तुमच्यासमोर असं एक पेज ओपन होईल। इथं तुम्ही व्ह्यू करू शकतात की तुमच्या डॉक्युमेंट्समध्ये काही प्रॉब्लेम आहे का, तुमचं डॉक्युमेंट बरोबर आहे का। व्ह्यू केल्यानंतर तुम्हाला वाटतंय की नाही माझं डॉक्युमेंट चुकीचं आहे, परत चूज फाईल करा, नवीन फाईल अपलोड करा, तिथं सिलेक्ट करा। ती फाईल अपलोड झाल्यावर परत सर्वात खाली या सबमिट बटनवर क्लिक करा, झालं। तुम्ही तुमच्या डॉक्युमेंट्समध्ये चेंज करू शकतात, पण तुम्ही तुमच्या ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये चेंज करू शकत नाही। आणि असेच जर तुम्हाला डाऊट्स असतील जे तुम्हाला समजत नाही आहे, तर तुम्ही आमचं गायडन्ससाठी काउन्सिलिंग घेऊ शकतात। त्यासाठी पण तुम्ही लवकर मेसेज केला तर आपल्याला लवकर जे वर्क करता येईल तुमच्या प्रॉब्लेम्सवर। त्यानंतर आपले जे रूल्स आहे ते खूप चेंज झालेले आहे, सर्व राऊंड्सचे रूल्स। आणि चॉईस फिलिंग करताना पण विद्यार्थ्यांकडनं खूप चुका होत असतात। त्यात आज आपण बघणार आहे की फर्स्ट राऊंडचा कट ऑफ जो आहे तो आपला कमी जाईल का, तर त्याचे मी सर्व जे ॲस्पेक्ट्स आहे ते सर्व तुम्हाला सांगते। आणि शेवटी या गोष्टीचं मी तुम्हाला कन्क्लुजन सांगेल की एक्झॅक्टली काय राहील। त्यामध्ये आपण फक्त फर्स्ट नाही तर सेकंड थर्ड राऊंड पण डिस्कस करणार आहोत, म्हणजे तुम्हाला सर्व ज्या गोष्टी आहे त्या आजूबाजूच्या सर्व क्लिअर होतील आणि सर्व आपण डिटेलमध्ये पूर्ण ॲनालिसिस करू। आपले 85% गव्हर्नमेंट कॉलेजेससाठीचे लास्ट ऑल इंडिया रँक आहे, ज्यांना लास्टला
जे कॉलेज आहे गव्हर्नमेंटचं ते भेटलेलं आहे. तो ओपन कॅटेगरीसाठी जो लास्ट ऑल इंडिया रँक लास्ट कट ऑफ गेला होता तो होता अराउंड 47,973. आता हे पण बऱ्याच गोष्टींवर डिपेंड करतं. हे आपल्या कॅटेगरी रँकवर डिपेंड करतं, स्टेट मेरिट रँकवर डिपेंड करतं आणि त्यानंतर स्पेसिफिक कॉलेजमध्ये किती जागा तुमच्या कॅटेगरीच्या उरलेल्या आहेत त्यावर डिपेंड करतं. आता या ज्या सर्व गोष्टी हे मी ऑलरेडी SMLवर सांगितलेलं आहे. एक व्हिडिओ आहे की SMLवर आपला नंबर कसा लागेल, त्यामध्ये तुम्ही या सर्व गोष्टी डिटेलमध्ये बघू शकता. आता इथे तुम्ही बाकीचे जे कॅटेगरी अकॉर्डिंग ऑल इंडिया रँक आहे ते बघू शकतात. लास्ट ॲडमिटेड ऑल इंडिया रँक आपण फक्त ओपन आणि OBC डिस्कस करू. OBC मध्ये 48,407 हा लास्ट ॲडमिटेड ऑल इंडिया रँक होता. की तुमचा जर ऑल इंडिया रँक 48च्या आत असेल तरच तुमचा नंबर लागेल. आता त्यामध्ये पण ह्या वर्षी काय झालंय, खूप विद्यार्थ्यांना जसं मी तुम्हाला आधी स्टार्टिंगला सांगितलं डॉक्युमेंट्सबद्दल किंवा जे काही प्रॉब्लेम्स विद्यार्थ्यांना येत आहे व्हॅलिडिटीबद्दल, तर त्यामध्ये पण ते चॉईस फिलिंग करताना विचार करतील की आपण चॉईस फिलिंग करावी की नाही, की आपलं रजिस्ट्रेशन जे ते कंप्लीट झाले की नाही. तर असे भरपूर डाऊट्स विद्यार्थ्यांना येतील. पण तुमचं रजिस्ट्रेशनवर काही इफेक्ट एवढा होणार नाही. तुमचं जेव्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल फिजिकली, जेव्हा तुम्हाला कॉलेज अलॉट होईल तेव्हा परत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि तेव्हा तुमचं जे अलॉटमेंट आहे त्यावर थोडाफार इफेक्ट पडेल. ते तुम्हाला सांगतील की तुम्हाला अपडेट करायचं आहे. तुम्ही जर विदिन टाईम अपडेट केलं तर वेल अँड गुड, ही गोष्ट झाली तुमची अलॉटमेंटची. पण रजिस्ट्रेशन आता कॅन्सल होणार नाही. तुम्ही रजिस्ट्रेशनमध्ये भाग घेऊन तुम्ही चॉईस फिलिंग करू शकता. त्यानंतर फर्स्ट राऊंडमध्ये काय काय चुका आपण ॲज अ स्टुडंट अननोन स्टुडंट म्हणून करत राहतो. आता ज्या विद्यार्थ्यांना गायडन्स नाही आहे, झिरो गायडन्स आहे, ते स्वतःहूनच काउन्सिलिंग करताय, ते काय करतात, जेव्हा आपण चॉईस फिलिंग करतो तेव्हा आपल्याला एक फर्स्ट ऑप्शन दिलेलं राहतं इयर मार्किंग किंवा ओपन म्हणून. तर आपल्याला सिलेक्ट करायचं राहतं रिझर्व्ड कॅटेगरीमधून इयर मार्किंग, आणि जे ओपन कॅटेगरी किंवा जनरल जे स्टुडंट्स आहे ते ओपन सिलेक्ट करतात. आता यामध्ये खूप विद्यार्थी चुकी करतात. ते इयर मार्किंग म्हणजे रिझर्व्ड कॅटेगरीला बिलॉंग करून पण ओपन कॅटेगरी सिलेक्ट करतात आणि एकदा हे सिलेक्ट झाल्यानंतर परत ह्याला सिलेक्ट करता येत नाही. मग पूर्ण तुमची चॉईस फिलिंग ओपन कॅटेगरी अकॉर्डिंगच होत असते. म्हणून फर्स्ट राऊंडला तुमचा जो चान्स होता एक सीट भेटायचा चालला जातो. दुसरी म्हणजे की आपल्याला माहीत नाही राहत की कोणत्या कॉलेजेसचा कट ऑफ जो आहे तो पहिल्या राऊंडला कमी जाईल आणि नंतर वाढेल. तर ते कॉलेजेस आपण टाकत नाही आणि आपण दुसरेच भलतेच कॉलेजेस टाकतो आणि त्याच्यामध्ये आपला नंबर लागत नाही. तर पहिल्या राऊंडमध्ये असे कोणते कॉलेजेस आहे जे तुम्ही टाकले पाहिजे. आणि नंतर तुम्हाला जर अजून इन्फॉर्मेशन ब्राउचर भेटली नसेल तर ते पण घेऊन घ्या, म्हणजे तुम्हाला त्यामध्ये पण मोस्टली गोष्टी जे आहे ते कव्हर होतात. कारण यावेळेस भरपूर रूल्स बदललेले आहे, भरपूर राऊंड्सचे रूल्स बदलले, तर ते पण तुम्ही तुमच्या काउन्सिलरकडनं प्रॉपरली गाईड करून घ्या. आता जर प्रायव्हेट MBBS बद्दल डिस्कस केलं तर ओपन कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे तो आहे अराउंड 88,112 आणि नंतर OBCचा होता अराउंड 88,678. हे लास्ट इयरचं आहे आणि ह्या वर्षी पण इतकंच राहील, काही जास्त फरक पडणार नाही. पण जर तुम्हाला सेफली तुमचा नंबर पाहिजे एका प्रायव्हेट कॉलेजला, हे प्रायव्हेट कॉलेजचं आहे सध्या, तर प्रायव्हेट कॉलेजमध्ये तुमचं 88,000च्या बिलोच तुमची जी ऑल इंडिया रँक इथे राहिली पाहिजे, तेव्हा कुठे आपला नंबर जो आहे तो लागेल. आता आपण एकदा राऊंड समजून घेऊ की एक्झॅक्टली कोणत्या राऊंडमध्ये जो कट ऑफ आहे तो कमी जातो. आणि राऊंड 1मध्ये कट ऑफ कमी जाईल का, तर इतका वास्ट डिफरन्स आपल्याला दिसणार नाही. पण ह्या ज्या थोड्या चुका आहे जे पालक आणि विद्यार्थी करताय, काही लोकांनी D2 पण टाकला नाही आहे, काही लोक कॅटेगरी टाकायचं विसरून गेले, काही लोक त्यांचे स्पेसिफिक रिझर्वेशन घ्यायचं विसरून गेले, काहींनी ओपन कॅटेगरी अकॉर्डिंग एनरोल केलं आहे. तर त्यामध्ये हे सर्व गोष्टींना बघून आपल्याला असं वाटतंय की थोडाफार म्हणजे फक्त 1-2 मार्काचा जेवढा आपला एक्सपेक्टेड होता त्याच्यापेक्षा थोडा 1-2 मार्काचा जो कट ऑफ आहे तो कमी जाऊ शकतो. इतका तरी वाढणार नाही एकदम फर्स्ट राऊंडला, तर अचानक इतका वास्ट वाढणार नाही. अदर राऊंडचे रूल्स तुम्ही समजून घ्या एकदम शॉर्टमध्ये आणि कोणत्या राऊंडमध्ये एक्झॅक्टली आपला कट ऑफ कमी जाईल. तर राऊंड 1मध्ये आपल्याला एक ऑप्शन असतं की एकतर तुम्ही होल्ड करू शकतात नाही तर तुम्ही अपग्रेड करू शकतात. आता होल्ड आणि अपग्रेड ह्या दोन गोष्टी कधी पॉसिबल आहे, जेव्हा तुम्ही कोणत्या तरी कॉलेजचं प्रेफरन्स पहिल्या नंबरचं टाकताय आणि ते कॉलेज जर तुम्हाला लागलं तर ह्या गोष्टी तुम्हाला चालणार नाही, तुम्हाला ते कॉलेज घ्यावंच लागेल. म्हणून तुम्ही कॉलेज पण नीट विचारपूर्वक टाका. जर तुम्ही कॉलेजेस टाकताय तर फक्त टाकायचे म्हणून टाकू नका. आपले जे प्रेफरन्स आहे म्हणजे आपल्याला पहिल्या नंबरला कोणतं पाहिजे, दुसऱ्या नंबरला कोणतं पाहिजे, तसं प्रॉपरली टाका. त्यामध्ये तुम्ही निष्काळजीपणा करू नका, कारण पहिल्या नंबरचं लागलं तर तुमच्या हातात काहीच ऑप्शन राहत नाही. मग भले ते कॉलेज लो ग्रेड राहो किंवा थर्ड टायर राहो किंवा कसं पण राहो. नंतर फर्स्टला आपल्याला एकदम टॉपचंच कॉलेज टाकायचं आहे. ते जर तुम्हाला भेटलं तर तुम्ही त्या कॉलेजला घ्याल आणि नंतर तुम्हाला ऑप्शन राहणार नाही. पण जर दुसरे कोणते कॉलेजेस तुम्हाला भेटले, सेकंड प्रेफरन्सपासून 100th प्रेफरन्सपर्यंत तुम्हाला कोणतं पण कॉलेज भेटलं तर तुम्ही त्या कॉलेजला होल्ड करू शकतात. होल्ड म्हणजे तुम्ही त्या कॉलेजला धरून अपग्रेड करू शकतात किंवा तिथे स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरून ॲडमिशन तुमची कन्फर्म करू शकतात. आता या दोन गोष्टी झाल्या आपल्या राऊंड 1च्या.
नंतर दुसऱ्या राऊंडला सॅटिस्फाईड आहे, आपल्या सीटसोबत आपण हॅप्पी आहे, तर मग आपण ॲडमिशन घेऊ शकतो. आता सेकंड राऊंड जो आहे त्यामध्ये तुम्हाला खूप काळजीपूर्वक गोष्टी करायच्या आहे. हे फर्स्ट राऊंडसारखं नाही आहे, हा फक्त खेळ नाही आहे. तर सेकंड राऊंडमध्ये तुम्हाला नीट विचारपूर्वक सर्व जे ऑप्शन्स आहे ते भरायचे आहे. सेकंड राऊंडमध्ये तुम्हाला होल्ड करता येत नाही. जर तुम्हाला कॉलेज पाहिजे तर तुम्हाला तिथं स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरून ॲडमिशनच घ्यावी लागेल, तुम्ही तिथं अपग्रेड करू शकत नाही. आणि जर तुम्ही ते कॉलेज सोडलं तर तुम्हाला परत थर्ड राऊंडला रजिस्टर करावं लागतं. आता जे विद्यार्थ्यांनी फर्स्ट राऊंडला पण रजिस्टर केलं नाही आहे त्यांना सेकंड राऊंडला चॉईस भेटत नाही परत रजिस्ट्रेशनची, त्यांना डायरेक्ट थर्ड राऊंडला भेटते. थर्ड राऊंडला आपली जी विंडो आहे ती ओपन होते, तर तेव्हाच तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकतात. तर फर्स्ट राऊंडला आपला जो कट ऑफ आहे तो थोडा मीडियमच जाईल, इतका काही जास्त कमी पण जाणार नाही, काही जास्त वास्ट पण जाणार नाही. तर फर्स्ट राऊंडला थोडा लगभग सारखा जाईल. सेकंड राऊंडला आपला जो कट ऑफ आहे तो वाढतो. का? कारण फर्स्ट राऊंडचे पण ज्या लोकांनी ऑलरेडी सीट भेटली आहे ते पण हातात धरून ते सेकंड राऊंडला जातात. काही विद्यार्थी ज्यांना नवीन सीट सेकंड राऊंडला भेटली आहे ते पण सेकंड राऊंडला असतात, तर सेकंड राऊंडचा कट ऑफ आपला वाढतो. त्यानंतर सेकंड राऊंडला आपल्याला जी ॲडमिशन आहे ती कन्फर्म घ्यावीच लागते, नाही घेतली तर थर्ड राऊंडमध्ये परत रजिस्टर करावं लागतं. म्हणून इथं 60% विद्यार्थ्यांची संख्या छाटून जाते. सेकंड राऊंडमधून थर्ड राऊंडमध्ये जाण्यासाठी आपल्याला आपले रूल्ससोबत एकदम क्लिअर राहिलं पाहिजे. आपण जर सेकंड राऊंडपर्यंत आपल्याला अलॉटमेंट झाली नसेल तर त्या विद्यार्थ्यांना थर्ड राऊंडमध्ये अलॉटमेंट होते आणि नंतर थर्ड राऊंडमध्ये अलॉटमेंट झाल्यानंतर त्यांना तिथं ॲडमिशन घेणं मस्ट आहे. आणि जर ॲडमिशन घेतलं नाही तर ते CET सेलशी पूर्ण बातून जाणार आणि ते स्टेट कोटा खेळूच शकणार नाही. तर ते आता बाहेर पडले. एकतर तुम्ही ॲडमिशन घ्या नाहीतर डायरेक्ट राऊंडमधून बाहेर पडा, हे दोन ऑप्शन थर्ड राऊंडला असतात. आता थर्ड राऊंडपर्यंत तुम्हाला गोष्ट क्लिअर असेल. नंतर स्ट्रे वॅकन्सीमध्ये कोण विद्यार्थी जातात? थर्ड राऊंडपर्यंत ज्यांना कॉलेज भेटलं आहे मग ते ॲडमिशन घेऊ किंवा नको घेऊ ते सर्व आता बाहेर पडून जातात. हे सर्व विद्यार्थी तिथं छाटून जातात. तर यांची संख्या असेल अराउंड 60% परत. तर स्ट्रे वॅकन्सीमध्ये फक्त ते विद्यार्थी येतात ज्यांना आत्तापर्यंत कोणतंच कॉलेज जे ते भेटलेलं नाही आहे. तर स्ट्रे वॅकन्सीमध्ये तुमचे चान्सेस खूप जास्त असतात की तुम्हाला जे कॉलेज आहे ते भेटून जाईल आणि याचा कट ऑफ कमी जातो. जर तुम्हाला 100% ॲडमिशन पाहिजे तर तुम्ही स्ट्रे वॅकन्सीपर्यंत थांबा. स्ट्रे वॅकन्सीला तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेज भेटेल. पण ही स्ट्रे वॅकन्सीची गोष्ट जी आहे ती 50-50 असते. पूर्ण फिक्स पण नाही राहत तुम्हाला ॲडमिशन भेटेल की नाही आणि पूर्ण डिनाईड पण नाही राहत. तर तुम्हाला थोडं इकडं तिकडं बघून सर्व गोष्टी इथं करावं लागतात. स्टे वॅकन्सीमध्ये तुम्हाला रिपीटचं पण ऑप्शन हातात ठेवावं लागतं, तुम्हाला BMSचं पण ऑप्शन हातात ठेवावं लागतं आणि नंतर तुम्हाला स्टे वॅकन्सीमध्ये MBBSचं पण ऑप्शन हातात ठेवावं लागतं. तर या सर्व गोष्टी तुम्ही जर कुठेतरी काउन्सिलिंग गाईड घेणार तरच तुम्हाला या सर्व गोष्टी समजेल. स्वतःहून आपण इतकं कधी करू शकत नाही आणि आपण जर एखाद्या पण रूलमध्ये चुकलो तर आपल्याला पुढे 2 वर्षाची बंदी पूर्ण काउन्सिलिंगमधून दिलेली आहे. तर ते पण एक रूल लक्षात ठेवा. तर असे भरपूर रूल्स राहतात जे ॲज अ न्यू स्टुडंट जो काउन्सिलिंगमध्ये पडलाय त्याला इतकं समजत नाही ना पालकांना समजतं आणि म्हणून खूप गोष्टी तुम्ही चुकवतात आणि त्याच चुका तुमच्या पुढे एका चांगल्या कॉलेज भेटण्याशी एक ऑब्स्टॅकल बनतात. आणि म्हणून तुम्हाला जर मार्क्स कमी पण असेल तरी नीट गोष्टी जे आहे ते विचारपूर्वक करा. आत्तापर्यंत आमचे एक्झाम्पल्स असे की ज्यांना कमी मार्क्स होते त्यांना पण खूप बेस्ट कॉलेज भेटलेलं आहे आणि ज्यांना जास्त मार्क्स होते ते पण घरी बसलेले आहे, ते पण रिपीटची तयारी करत होते. तर असं तुमच्यासोबत नको व्हायला. काही थोड्या चुकांमुळे तुमची जी काउन्सिलिंग आहे ती हातातून नको निघायला, तुमचं सीट हातातून नको निघायला. म्हणून एक प्रॉपर काउन्सिलिंग करा, एक प्रॉपर गायडन्स घ्या. जर पेड काउन्सिलिंग पाहिजे असेल तर खाली नंबर डिस्प्ले होतोच आहे, तिथं तुम्ही कॉल करू शकतात. पण सध्या कॉल खूप बिझी येतील, कॉल उचलले जाणार नाही. तर व्हॉट्सअपला मेसेज करा, सेंड QR म्हणून टाईप करा तिथं व्हॉट्सअपला की तुम्हाला आमची पर्सनल काउन्सिलिंग पाहिजे की गायडन्स पाहिजे. असे जर तुम्ही मेसेज टाकले तर आम्हाला क्लिअर होतं की आम्ही एक्झॅक्टली तुम्हाला किती फीस सांगितली पाहिजे, कारण गायडन्सची फीस कमी आहे आणि पर्सनल काउन्सिलिंगची फीस जास्त आहे. तर या दोघी गोष्टी आपल्या डिफर करतात. तर तसा मेसेज टाका, सेंड QR म्हणून मेसेज टाका, आम्ही तुम्हाला QR कोड सेंड करू आणि आजच आपण जी प्रक्रिया आहे ती आपली पूर्ण सुरू करू. जर तुम्हाला पर्सनल काउन्सिलिंग पाहिजे असेल तर आणि गाईड पाहिजे असेल तर सर्व प्रॉब्लेम्स तुमचे आम्ही सॉल्व्ह करून देऊ. धन्यवाद.